गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा, समर्थ सांगत आहेत की माणसाने बघा श्रीमंत व्हावं, धन संपादन करावं, पण दान करण्याची बघा वृत्ती माणसाच्या अंगी असावी। ज्याप्रमाणे बघा कर्ण जरी या युद्धामध्ये हरला असला, महाभारतामध्ये त्याचा पराजय झाला असला, तरीही दानवीर मात्र कर्णालाच म्हटलं जातं। बघा एकदा काय झालं, एकदा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन बघा एका झाडाखाली बसले होते आणि झाडाखाली गप्पा मारत बसले होते। बोलता बोलता कर्णाच्या दानशूर विषयी बोलणं चालू झालं। श्रीकृष्ण स्वारीनं कर्णाच्या दानशूरतेचं कौतुक करायला चालू केलं। बघा स्वारी म्हणताय तिथे, कर्णा इतका उदार व्यक्तिमत्व दुसरा मी अजूनही पाहिला नाही। या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये कुणीही नाही। बघा परमेश्वर असतो ना, जरी आपला दुश्मन जरी असेल, पण त्याच्या अंतरात्म्यामध्ये सद्गुण असतील ना, तर त्याचं बघा कधीही वाहवा केल्याशिवाय राहत नाही। म्हणजेच कर्ण हा दानशूर होताच, पण पराक्रमी सुद्धा होता आणि एक अर्थानं श्रीकृष्णाचा विरोधीच होता ना कर्ण। पण बघा पुढे श्रीकृष्ण स्वारी म्हणत आहेत, कर्णासारखा एवढा उदार व्यक्ती या ब्रह्मांडामध्ये दुसरा कोणीही नाही। बघा हे श्रीकृष्णाचं बोलणं चालू असताना या बोलण्याचं अर्जुनाला जरा आश्चर्यच वाटलं। बघा अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा धर्मराज ही दानशूर आहे। सर्वात अधिक दानशूर कोण आहे, यावर मग त्यांची चर्चा चालू झाली। श्रीकृष्ण स्वारी नेहमीप्रमाणे याही गोष्टींची प्रचिती आणून देण्यासाठी सिद्ध होता। श्रीकृष्ण स्वारी म्हणाले, ठीक आहे अर्जुना, उद्याच आपण धर्मराज आणि कर्ण दोघांकडे जाऊन या गोष्टींचा सोक्ष मोक्ष लावून टाकू। बघा पावसाळ्याचे दिवस होते आणि दुसऱ्याच दिवशी बघा सकाळ होताच, उजेड होताच श्रीकृष्ण स्वारी आणि अर्जुन धर्मराजाकडे गेले। धर्मराजाला आनंद झाला। बघा श्रीकृष्ण स्वारी या जगाचा परमात्मा आणि अर्जुन माझ्या दरबारी आले आहेत, हे पाहून धर्मराजाला खूप आनंद झाला। त्याने त्या दोघांचे स्वागत केले। त्यांच्या येण्याचं कारण विचारलं। तेव्हा श्रीकृष्ण स्वारी म्हणाले, राजधानीत एक महत्त्वाचं बांधकाम अचानक करायचं आहे, त्यासाठी लाकडे हवी आहेत। धर्मराजानं आपल्या सेवकांना बोलावलं आणि बांधकामासाठी उत्तम प्रतीचं लाकूड आणण्याची आज्ञा केली। इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, बराच वेळ झाला तरी सेवक काही परतले नाहीत। बऱ्याच वेळाने सेवक परत आले, ते खाली मान घालून आले। धर्मराज म्हणाला, काय झालं, लाकडं मिळाली की नाहीत? सगळीकडे पाऊस पडत असल्यानं सारी लाकडं भिजलेली होती आणि त्यामुळं
सेवक लाकडे आणू शकले नाहीत. नाईलाजाने धर्मराजाने अर्जुन आणि श्रीकृष्णाला लाकडे न मिळाल्याचे कारण सांगितलं. श्रीकृष्ण आणि अर्जुन परत फिरले. बघा, त्यानंतर श्रीकृष्ण स्वारींनी अर्जुनाला कर्णाकडे येण्यास सांगितलं. त्याच्याकडे गेल्यावर कर्णाने त्यांना आदराने आसनावर बसवलं. त्यांचे क्षेमकुशल विचारलं. त्यावर अर्जुनानं लाकडांची तातडीने आवश्यकता असल्याने सांगितलं. कर्ण म्हणाला, एवढंच आहे ना, मग त्यात एवढी चिंता करण्यासारखं काहीच नाही. असं म्हणून त्याने आपल्या सेवकांना लाकडं आणण्यासाठी पाठवलं. थोड्याच वेळाने परत आलेले सेवक त्याला म्हणाले की पावसाच्या पाण्यानं सारी लाकडे ओली झाल्यानं लाकडे मिळवू शकली नाहीत. सेवकाचं बोलणं ऐकता क्षणी कर्ण आत गेला आणि बराच वेळ होऊनही कर्ण बाहेर येत नाही. असं पाहून अर्जुन श्रीकृष्णाकडे बघायला लागला. श्रीकृष्ण त्याला समवेत घेऊन कर्णाच्या दालनात गेला. बघतो तर काय, कर्ण आपल्या पलंगाचे पाय कापित होता. आजूबाजूला इतर लाकडी सामान तोडून ठेवलेली होती. आता त्यांना कर्णाला वेळ का लागला याचे कारण उमगलं. अर्जुनानं विचारलं, कर्णा, एवढ्यासाठीच तू तुझे चंदनाचं कलात्मक लाकडी पलंग कशाला तोडलंस? त्यावर कर्ण उदारला, आणि या वस्तू काय पुन्हा बनवता येतील, पण कुणाला आपल्याला काही देण्याची वेळ यावी आणि आपण तो क्षण गमवावा यासारखं दुःख कोणतं असू शकत नाही. बघा, हे असतं दानशूर. बघा, पुढे याच कर्णाने आपली वरदान मिळालेली अंगभूत कवच कुंडळ ही दान केली आणि आपल्या त्यागाच्या मूर्तिमंत उदाहरण इतिहासामध्ये नाव कोरलं. बघा, तुम्ही ही धार्मिक कथा पूर्ण ऐकली असेल, कधीतरी ऐकलीच असेल, पण ही कथा नुसती कथा नसून हे मानवी जीवनाचं बघा शाश्वत आहे. हे मानवी जीवनाचं शाश्वत उदाहरण आहे. बघा, या कलियुगामध्ये हे जीवन जगत असताना आपल्या जीवनात असे अनेक प्रसंग येतात की तिथे दान करण्याची बघा गरज असते, पण आपल्याकडे धन संपत्ती पैसा असून सुद्धा आपण दान करत नाही. पण जेव्हा माणसाकडे पैसा नसतो, धन नसतो, त्याने धनाने दान केलं नाही तरी चालेल, पण ज्यांच्याकडे पैसा पाणी आहे ना, त्यांनी दान मात्र नक्की करायला हवं. बघा, एक होता धर्मराज. धर्मराज राजानं आपल्या बघा लाकडं ओळी झाली म्हणून लाकडं उपलब्ध करू शकत नाही असं कारण दिलं. पण तोच कर्ण बघा, अर्जुनाला वाटलं होतं का कर्ण सुद्धा असंच करेल, पण शेवट कर्ण तो कर्णच होता. बघा, असं म्हणतात की जर कर्ण स्वतः असता, एकटा लढला असता तर तो कुणालाच ऐकला नसता, पण धर्माचा विचार कुठेतरी कर्णाचा मागे पडला म्हणून कर्ण या युद्धामध्ये हरला. समर्थ सांगत आहेत तसंच या मानवाचं आहे, या कलियुगातल्या माणसाचं आहे. बघा, माणसाला वाटत असतं की माझं काहीच चुकत नाही, मी काहीच पाप करत नाही, मी अतिशय सत्य वागतो. पण बघा, समर्थ सांगतात की जेव्हा तू धर्माच्या विरोधी वागायला लागतोस ना, तेव्हा तुझ्याकडून ते पुण्य होत नाही. मग तू कितीही दानशूर करणं असलास तरी. म्हणजेच काय? म्हणजेच प्रत्येक मानवाला, प्रत्येक सजीवाला गुरु असणं खूप गरजेचं आहे. जसा की अर्जुनाला गुरु होता साक्षात या ब्रह्मांडाचा नायक श्रीकृष्ण स्वारी, तसाच या मानवाला कुणी ना कुणी गुरु असायलाच हवं. जेव्हा गुरु आज्ञा होते ना,
तेव्हा भक्ताचं बघा सोनंच होतं, भक्ताचा उद्धारच होतो. म्हणून आयुष्यामध्ये असा गुरु कोणीतरी करावा की त्या गुरुमुळे आपलं पूर्ण जीवन आपलं समृद्ध होऊन जाईल, सद्गुण विचारांनी प्रेरित होऊन जाईल. म्हणून गुरुची आवश्यकता या जीवनामध्ये खूप आहे, खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु असावाच. आणि गुरु कसा असावा हे आपल्याला महाभारतामध्ये अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्या पूर्ण चारित्र्याकडे बघून, पूर्ण त्या महाभारताच्या युद्धाकडे बघून कळतं. समर्थ सांगतात आत्ताचा हा मनुष्य आहे ना की बघा भक्तिमार्गामध्ये खूप लीन आहे, भक्तिमार्गामध्ये एवढा गुंतवून गेलाय. पण जर त्याच्या हातून कोणतंही दान होत नसेल, जर त्याच्या हातून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होत नसेल, जर त्याच्या हातून दुसऱ्याला बघा तो कमी लेखत असेल, तर त्या भक्तिमार्गाचा काही उपयोग आहे का? तर अजिबात नाही. अशी भक्ती देवाला कधीही आवडत नाही. कारण हे भक्तीचा अवडंबर करणाऱ्यांना देव कधीही बघा सहमत होत नाही. कारण देवापुढं फक्त सत्य चालतं. जिथे सत्याची बाजू असते ना, मग त्याने भक्ती केली नाही तरी चालेल, तरीही देव त्यांच्या बाजूने असतो, परमेश्वर त्यांच्या बाजूने असतो. म्हणजेच काय? म्हणजेच बघा समर्थ सांगत आहेत की भक्तीच्या मार्गामध्ये अवडंबर कधीही करू नका, निष्काळजीपणा कधीही करू नका. कारण भक्ती ही खऱ्या रूपानंच केली जाते, स्वच्छ मनानंच केली जाते. जर माणसामध्ये माणुसकी धर्मच नसेल, तर त्या भक्तीचा काही उपयोग आहे का? ज्याप्रमाणे चांगदेवाने 1400 वर्ष बघा तपश्चर्या केली, पण त्याचा काही फायदा झाला का? 1400 वर्ष तपश्चर्या करून जर माणसातला माणुसकी धर्मच जर जपला जात नसेल, तर त्या तपश्चर्याचा फायदा तरी काय? आणि 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी बघा किती कीर्तिमंत, पूर्ण जगाला, पूर्ण ब्रह्मांडाला हेवा वाटावा अशी ज्ञानेश्वरी लिहिली, हरिपाठ लिहिला. बघा या गोष्टी या मानवाला जेव्हा समजतील ना, या इतिहासामध्ये आपण म्हणत असतो की इतिहासामधलं सांगून फायदा काय? हे ग्रंथ संत मंडळी यांचं सांगून फायदा काय? पण बघा समर्थ इथे सांगत आहेत की हे ग्रंथ आहेत ना, बघा हे ग्रंथ आहेत, संत आहेत, हे सर्व आपल्या आयुष्यामध्ये एक ऊर्जा निर्माण करत असतात. त्यांनी त्यावेळी लिहून ठेवलेलं आहे की या कलियुगामध्ये काय होणार आहे. म्हणजेच त्यांची बघण्याची दृष्टी किती प्रखर होती, किती लांब होती, की ते पुढच्या काळामधले सुद्धा बघू शकत होते. मग त्यांच्या मार्गावर चालणं या माणसाचं काम नाही आहे का? बघा जोपर्यंत आपण ह्या गोष्टीचा विचार करत नाही ना, तोपर्यंत खरी भक्ती कधीच घडणार नाही. एक वेळेला तुम्ही देवाचं नामस्मरण कमी करा, पण तुमच्या बुद्धीला जेव्हा वाटतं ना की मी ते चुकलो आहे, हे मी करायला नव्हतं पाहिजेत, आणि तेव्हा वाटेल आणि तेव्हा तुम्ही ते चूक सुधारण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा खरी भक्ती घडली जाईल. आणि तीच भक्ती देवाला आवडते. नाहीतर अशा भक्तीचा काहीही उपयोग होत नाही. ही भक्ती कधीही पूर्णत्वास जात नाही. समर्थ सांगतात माणूस जेव्हा चुकतो ना, तेव्हा त्याच्या मनाला नक्की माहीत असतं, कारण तो दुसऱ्याशी खोटा बोलू शकतो, पण स्वतःशी मात्र कधीच तो खोटा बोलू शकत नाही. इथे सुंदर एक अभंग आहे बघा, मन जाणे पाप तुका म्हणे माय बाप. म्हणजेच काय? बघा
ह्या मनाला नक्कीच माहीत असतं बघा, मन जाणे पाप. म्हणजे या मनाला नक्की माहीत असतं मी चुकलोय की बरोबर आहे. म्हणजेच काय, म्हणजेच बघा या मनाची जशी या आई वडिलांना एखाद्या मुलाला काय हवं आहे तो रडायला लागला की आईला माहीत असतं की मुलाला हेच हवं आहे. त्या मुलाला बोलता येत नसतं पण तरीही सुद्धा त्याच्या आईला माहीत असतं ना. तसंच या मनाचं आहे. हा मन म्हणजे भगवंत आहे, परमेश्वर आहे. हे माणसा, तू दुसऱ्या माणसाशी खोटं बोलू शकतोस पण या मनाशी नाही हा. कारण हे मन कधीही कुणाला फसवत नाही, कधीही कुणाला बघा, कधीही कुणाला दुर्लक्षित करत नाही. मनाला सर्व खऱ्या खोट्या गोष्टी माहीत असतात. म्हणून प्रत्येक माणसाने, प्रत्येक मनुष्याने जर आपल्या जीवनाची बघा सद्गुण रूपी नावेमध्ये प्रवास करायचा असेल तर या मनाला आपण जे करतो ते अगोदर मनाला विचारा आणि मग निर्णय घ्या. मग बघा तुमच्या हातून कसं दान होईल, कसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू निर्माण होईल आणि या संसारामध्ये आनंदी आणि सुखी जीवनाचे शिल्पकार तुम्ही असाल. जय जय रघुवीर समर्थ.